अरे भावा आला बघतो. मग कशी वाटली गाडी? हा गाडी मस्त आहे, कंडिशन पण भारी आहे, त्याच्यामुळे तुला इथं बोलवलं ना भैया. हा माझा मित्र, माझा भाऊ, सगळं काय हाच आहे. ह्याच्यासाठी त्याला बोलवलं ना डील करण्यासाठी. अच्छा अच्छा, त्याच्यावर बोलाच का आता? तुला पहिलेच बोललो 1,80,000 आपल्याला गाडी द्यायची म्हणून. फायनली आपलं बरं का ते. अरे भैया मला एक सांग, तू गाडी इतकी स्वस्त का देतोय? अरे कशाला भैया आता? अरे तू थांब रे, मला फक्त एवढं सांग गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? अरे काय दादा, त्याने 3दा गाडी चेक केली, गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा तेच तर केली भाई चेक मी. मित्रा नको आम्हाला गाडी. अरे काय दादा नाराज झाले तुम्ही तर. बरं एक काम करू, अजून त्याला 20,000 रुपये कमी करतो गाडीमध्ये. आता बस. हा डन करून टाक, डन करून टाक. पैसे घेऊन जा लगेच तू. हा तेच देऊन टाका लगेच. ए बाबा तुला म्हणलो एकदा गाडी नको, आम्ही विचार करून सांगतो तुला. जाय तू जाय. अरे काय भैया तुम्ही त्याला म्हणत होते भाऊ हेन मित्र हेन जीवला घेन, याचे मित्र असते कुठे? अरे यांच्यापेक्षा दुश्मन पुरले ते. चालले घेतून तुला एकदा नाही म्हणलो मी नाही. हा जातो जातो, इथं काय जेवण करायला नाही आलो मी. अरे अरे काय भाई तुला मी इथं कशासाठी बोलवलं, तू काय करून बसलाय सगळं? अरे तुमच्याकडे गाडी घोडी सगळं यार भाई. मी माझ्या मेहनतीचे थोडेफार पैसे गोळा करून एक छोटीशी गाडी घेतो तर राव, ते पण तुम्हाला सण नाही झालं राव. जाऊ दे यार भाई, मी तुला माझ्या भावापेक्षा जास्त मानत माहितीये का, पण तू दुश्मन निघाला रे माझा. झालं तुझं, आता बोलू का मी? ते फोनवर बोलून घ्या आधी. हा बोल. अरे भाऊ ऐक ना, तुझ्याकडे ते अनिकेत नावाचा मुलगा आलता का रे गाडी वगैरे विकायला? हा आला होता ना. अरे भाई त्याला फ्रॉड माणूस बरं का. ते काय करतं माहितीये का, दुसऱ्यांच्या गाड्या आणतं, आपल्याला दाखवतं आणि पैसे घेतं, डायरेक्ट पळून जातं बरं का. सामावून राह. बरं ठीक आहे ठीक आहे. हो हो शुभाचा कॉल होता ना? हो काल ना. आता ह्याच्यामुळे तुला नको म्हणत होतो गाडी घ्यायला मी, पण तू जाऊ दे जा तुम्ही. अरे यार सॉरी यार भाई, मी थोडं स्वस्ताच्या चक्कर मध्ये आलो होतो रे. काय चक्कर मध्ये आलो म्हणतो? अरे भावा एक मित्र आपल्या जीवलग मित्रावर कसं जाऊ शकतो यार, मला समजत नाही यार. अरे तू त्याला पहिल्यांदा भेटायला गेला होतास ना, तेव्हा सगळी कुंडली काढली होती मी त्याची. तो फ्रॉड आहे म्हणून मला माहित होतं, मी फक्त बघत होतो. आणि तुला आम्ही गाडीची कधी कमी पडू दिले का आजपर्यंत? सांग बरं का तुम्हाला. अरे जर जेव्हा मला असं वाटेल की खरंच जन्म नाही, तेव्हा मी तुला सांगणार नाही का? काय बोलतो यार भाई तू? अरे सॉरी ना डार्लिंग, यावेळेस प्लीज माफ कर यार भाई, पुढच्या वेळेस नाही होणार असं. नाटक कसं करायचं ना साला ते तुझ्याकडून शिकावं. बस आता गाडीमध्ये.